उद्धवजींनी स्वतः महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात केला. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावून भारताच्या घटनेचा संविधानाचा अपमान केला असं राहुल गांधी आजपर्यंत एकदा तरी म्हणाले का? आणीबाणी काय असते ही आम्ही बघितली, राहुल गांधींनी नाही बघितलेली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे बदल व्हायला हवे होते ते दुर्दैवाने या काळात झाले नाहीत. अजित पवारांना सोबत घेतलं म्हणूनही फटका बसला. त्याच्यामध्ये तथ्य नाही असं म्हणण्याचं कारण नाही. अजित पवार गटाला घड्याळाच्या ऐवजी दुसरी कुठली निशाणी मिळाली असती तरी चित्र वेगळं दिसलं असतं. पण वर्षानुवर्ष ज्या घड्याळ निशाणीला आम्ही विरोध करत आलो त्याच निशाणीवर शिक्का मारायचा हे आमच्यातल्या काही मतदारांना आवडलं नाही. नमस्कार, द पॉलिटिक्सच्या अँटी चेंबरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहोत जी व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 50 वर्षे सक्रिय आहे. त्यांनी महाराष्ट्र भाजपची बाजू अत्यंत प्रभावीपणे अनेक वर्ष मांडली. महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष माधव भंडारी सर स्वागत आहे आपलं. सर, 2011-12 पासून मी महाराष्ट्राचं राजकारण फॉलो करतो. तुम्ही महाराष्ट्र भाजपची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली, पण गेली वर्ष तुम्ही राजकारणात फारसे सक्रिय दिसला नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण कौटुंबिक कारण आहे. याच्याबद्दल मी पूर्वी कधी जाहीरपणे बोललो नाही. पण जुलै 21 पासून आत्तापर्यंत माझ्या घरात 2 मृत्यू झाले. माझी पत्नी आणि माझी आई, आणि शिवाय मी आजारी होतो. या सगळ्या कौटुंबिक कारणांमुळे मला मुख्य प्रवक्ता या पदाला न्याय देणं हे शक्य नव्हतं. आणि म्हणून मी पक्षाला विनंती केली होती की मला तुम्ही मोकळं करा. पक्षाने मला मुख्य प्रवक्ता या जबाबदारीतून मोकळं केलं, पण पक्षाचा उपाध्यक्ष ही जबाबदारी दिली. आणि याच्यामध्ये मी संघटनात्मक कामात जेवढा वेळ देता आला तेवढा देत होतो. पण या सगळ्या स्वतःच्या माझ्या आजारपणाचा एक माझ्यावर परिणाम असा झाला की माझं बोलण्यावरती अडचणी यायला लागल्या. मला मध्ये एक जवळजवळ 2.5-3 महिने माझा आवाज पूर्ण बंद झाला होता. आणि एक शंका अशी यायला लागली की आपण पुन्हा बोलू शकू की नाही, इथपर्यंत ते गेलं होतं. पण सुदैवाने तसं काही झालं नाही, परत बोलायला लागलो. पण आता मला फार वेळ बोलता नाही येत. असं एक सलग अर्धा तास 1-1.25 तास बोललो तर त्याचा त्रास होतो. त्यामुळे मग मी या सगळ्या बोलण्याच्या विषयांपासून लांब राहायला लागलो. संघटनात्मक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या आहेत. आता तुम्ही राजकारणात किती सक्रिय आहात? काय काय जबाबदाऱ्या आहेत? मी आता पक्षामध्ये पूर्णपणे सक्रिय आहे. माझ्यावरती आमचे प्रसारमाध्यमांचा एक विभाग आहे, प्रवक्त्यांचा एक विभाग आहे. त्या दोन्ही विभागांचा मी प्रभारी आहे. शिवाय पुणे महानगराचा प्रभारी आहे. आणि या 3 जबाबदाऱ्या मी पूर्ण आणि त्याशिवाय मला वेगवेगळ्या कारणांनी प्रदेशात प्रवास करावा लागतो, तोही मी करतो. त्यामुळे राजकारणामध्ये पक्षामध्ये पूर्ण सक्रिय आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकींमध्ये महाराष्ट्रात भाजपला आणि महायुतीला फटका बसला. त्याची काय कारणं वाटतात तुम्हाला? त्याची एक 2-3 कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मुख्य कारण जर असेल तर आम्हाला एक 2-2.25% मतं कमी पडली. आणि त्या 2-2.25% मतं जी कमी पडली ती बहुधा आमच्याच मतदाराच्या आळसामुळे कमी पडली. की एक जो अति आत्मविश्वास म्हणतो की येणार आहे तर सगळेच निवडून येणार, काय आपल्याला अडचण नाही, त्याच्यामध्ये कुठेतरी आमच्या मतदारामध्ये शिथिलता आली. मतदान करण्यात आळस झाला. त्यात 2-2.25% मतं कमी पडली. याचा अर्थ महाराष्ट्रात जर काढला तर साधारणपणे एका बूथवरती 50 मतं कमी पडली, किंवा एका विधानसभा मतदारसंघामध्ये 2,000-2,500 मतं कमी पडली. तर ती 2,000-2,500 मतं कमी पडली. ती आमचे समर्थक थोडे शिथिल राहिले, आळशी राहिले म्हणून कमी पडली. बाकी काही त्याच्यात राजकीय मुद्दा कुठला मला स्वतःला त्याच्यात ह्या मूळ कारणं दिसत नाही. आणि
ते जर शैथिल्य आम्ही येऊ दिलं नसतं किंवा ते शैथिल्य आम्ही दूर करू शकलो असतो तर हे निकाल पूर्ण वेगळे दिसले असते. मग बाकीची राजकीय कारणं कुठलीही देता येतील त्याला काय. मराठा आरक्षणाचा मुद्दा नीट हाताळता आला नाही असं वाटतं. ते सगळं पुन्हा याच्याशीच जोडलेलं आहे. ज्या जागा आम्ही हरलो त्या जागा खूप कमी फरकाने हरलो आणि त्या कमी फरकाने हरण्याच्या मागची कारणं आपल्याला जी सोयीची वाटतील ते आपण देऊ शकतो. पण ते अंतर असं नव्हतं की एखाद्या विषयाच्या प्रभावामुळे आमचा पराभव झाला. समजा कुठल्याही एखाद्या विषयाच्या कारणामुळे जेव्हा पराभव होतो तेव्हा त्या पराभवाचं अंतर हे 2.25% मतांचं राहत नाही, मग ते खूप मोठं होतं. तसं झालेलं नाही आहे. त्यामुळे आपण कारणं कुठली लावू शकतो, परंतु मूळ मुद्दा तो आहे की आमचं मतदान करून घेण्यात आम्ही कमी पडलो. अजित पवारांना सोबत घेतलं म्हणूनही फटका वाचला असं संघानेही सांगितलं वारंवार. त्याबद्दल नाही, ती चर्चा आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य नाही असं म्हणण्याचं कारण नाही. कारण ज्यांना आम्ही गेली 20-25 वर्ष कठोर विरोध करत आलो आणि त्यातही मला स्वतःला असं वाटतं की समजा अजित पवार गटाला घड्याळाच्या ऐवजी दुसरी कुठली निशाणी मिळाली असती तरी चित्र वेगळं दिसलं असतं. पण वर्षानुवर्ष ज्या घड्याळ निशाणीला आम्ही विरोध करत आलो त्याच निशाणीवर शिक्का मारायचा हे आमच्यातल्या काही मतदारांना आवडलं नाही. आणि ते नाही आवडलं तर ते काही त्यांची चूक नाही, शेवटी त्यांची मतं आहेत. त्यामुळे त्याच्यात काही ना काही परिणाम, त्या एका मुद्द्याचा परिणाम थोडासा आहे, नाही असं म्हणण्याचं कारण आहे, पण तोही दूर करता आला असतं. तोही परत शिथिलतेशी जोडलेला मुद्दा आहे, तो करण्यात आम्ही कमी पडलो. तुम्ही भाजपचे निष्ठावान आहात, म्हणजे भाजप स्थापन होण्यापासून तुम्ही सक्रिय आहात. समजा तुम्ही असता निर्णय प्रक्रियेत अजित पवारांना सोबत घ्यायचं, अजित पवारांच्या पक्षाला सोबत घ्यायचं का नाही, तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? हाच निर्णय घेतला असता. त्यांना बरोबर घेण्यामध्ये काहीच गैर घडलेलं नाही, चूक झालेलं नाही. राजकारणामध्ये बेरजेचं राजकारण जेव्हा आपण करतो तेव्हा जो जो आपला विचार मान्य करून आपल्याबरोबर येतो त्याला आपल्याबरोबर घेतलं पाहिजे, ते काही नाकारण्याचं कारण नाही. आणि अजित पवारांना आमच्याबरोबर घेण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दूरगामी परिणाम होऊ शकतात, चांगले परिणाम होऊ शकतात. फक्त त्यांना घेतल्यानंतर त्याचे जे प्रतिक्रिया आमच्याच संघटनेत पक्षात उमटतील असं लक्षात आल्यानंतर, म्हणजे हा निर्णय थोडा आधी व्हायला हवा होता. 1 वर्षभर आधी हा निर्णय झाला असता तर मग आमच्या पक्षातल्या संघटनेला ज्या प्रतिक्रिया होत्या त्यांना आम्ही थोडंफार हे सौम्य करू शकलो असतो आणि त्याला वेळ मिळाला असता. या निर्णयात गैर काहीच नाही. आणि माझं अजूनही पक्क मत आहे की अजित पवार आणि हे जर आमच्याबरोबर राहतील आणि ते दीर्घकाळ राहिले तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे खूप चांगले परिणाम होतील. पण अजूनही एक मुद्दा राहतो. तुम्ही अनेक वर्ष महाराष्ट्र भाजपची बाजू प्रभावीपणे मांडली, तेव्हा तुम्ही अनेकदा स्वतःही अजित पवारांवर टीका केलेली आहे, भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. त्याबद्दल काय वाटतं? ते कसं डिफाईन करता? नाही, 2 गोष्टी आहेत. मी ज्या वेळेला अजित पवारांवरती टीका केली त्याही वेळेला एक गोष्ट मी एकतर व्यक्तिशः टीका केली नाही कधी. मी केली ती सरकारवर केली ती त्यांच्या पक्षावर केली. आणि दुसरं, अजितदादांची संघटन कौशल्य आणि अजितदादांचं प्रशासन कौशल्य हे निर्विवाद आहे. त्यांच्या इतका संघटन कुशल नेता हा फार कमी सापडतील महाराष्ट्रामध्ये. प्रशासनावर पकड असलेले नेते तर त्याहून कमी सापडतील. आणि अजितदादांचं वय लक्षात घेता त्यांच्यासमोर अजून पुढची 20-1 वर्षांचं राजकारण आहे. त्यामुळे अशा कर्तबगारीचा नेता, अशा क्षमतेचा नेता हा आमच्याबरोबर असणं हे केव्हाही आमच्या दृष्टीने हिताचं आहे. आणि केवळ आमच्या हिताचं नाही, महाराष्ट्राच्या फायद्याचं आहे. अजित पवारांना सोबत घेण्यावरून जी नाराजी दिसली ती तुम्ही बोलूनही दाखवली, ती येत्या विधानसभेमध्ये दिसणार नाही अशी काही? आता नाही दिसणार. एकदा ती असं आहे ना, नाराजी एकदा व्यक्त होते, रोज रोज होत नाही. एकदा व्यक्त करून झाली, आता ठीक आहे, आता पाणी निघून गेलं, आता त्याचा परिणाम पूर्वीसारखा नाही होणार. लोकसभा निकालानंतर असंही सांगितलं जात होतं की RSS फारशी सक्रिय नव्हती. त्याबद्दल काय वाटतं? खरंच सक्रिय नव्हती RSS? त्यावेळेला
संघ आणि म्हणजे मुळात तर संघ हा निवडणुकांमध्ये भाग घेतच नाही. संघाची स्वतःची भूमिका आहे. संघाच्या ज्या अन्य सहकारी संस्था आहेत त्यांच्यामधून आम्हाला मदत नेहमीच होते आणि करत असतात. त्याशिवाय ज्या परिवाराबरोबर येणाऱ्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांचं सहकार्य मिळतं. तसं एक अनेक थरांमधून मिळणारं सहकार्य याच्यातून आम्ही पुढे जात असतो. केवळ आमच्या ताकदीवर पुढे जातो असं म्हणण्याचं कारण नाही, जाऊ शकत नाही. पण अनेक जणांच्या मदतीने, अनेक जणांच्या सहकार्याने आम्ही पुढे जात असतो. लोकसभेला काही ठिकाणी आम्हाला ते सहकार्य मिळवता आलं नसेल, पण आत्ता महाराष्ट्रापुरतं ते चित्र तसं नाही आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये मागच्या चुका बऱ्याच दुरुस्त करतो आहोत आणि विधानसभेचं चित्र वेगळं दिसेल. अशोक चव्हाण जेव्हा काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले, त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली, राज्यसभेतून ते खासदारही झाले. त्याचवेळी तुमचंही नाव चर्चेत होतं. तुम्हाला खासदारकी किंवा उमेदवारी नाही मिळाली त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटलं त्यावेळी? हां, उमेदवारी नाकारली जाण्यामुळे जे वाईट वाटायचं आहे ते स्वाभाविक आहे आणि ते वाईट वाटलं नाही असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. मी काही कोणी संत महंत नाही आणि मला उमेदवारी मिळायला हवी होती असं मला वाटत होतं. नाही मिळाली, पण पक्षाचा निर्णय होता, मी तो मान्य केला. पण जेव्हा तुम्ही अशी नाराजी येते त्यावेळी राजकारणातून थांबावं असं नाही वाटत कधी, किंवा वाटलं नाही कधी? त्याचं उत्तर आज नाही देत, थांबल्यावर देईन. भाजपची अशी आत्ता प्रतिमा आहे किंवा अशी विरोधक टीका करतात की वॉशिंग मशीन आहे. अजित पवारांना सोबत घेतलं, छगन भुजबळांना सोबत घेतलं, अशोक चव्हाण ज्यावर तुम्ही आदर्श घोटाळ्याचे आरोपही केले अनेकदा पॅनलिस्ट असताना. हे सगळे भाजप जेव्हा सोबत घेते यांना, तेव्हा तुम्ही कसं बघता याकडे? हा एक नेहमीच द्विधा मनस्थिती निर्माण करणारा प्रश्न असतो. काही वेळेला राजकारणाची गरज म्हणून अशा गोष्टी कराव्या लागतात. त्या करत असताना काही फायदे जसे होतात तसे काही तोटे असतात. फायद्याकडे बघून निर्णय घेतला तरी तोटे होतील, ते शेवटी तोटे होतातच. त्यामुळे हे राजकारणातले अपरिहार्य निर्णय असतात. तर जेव्हा प्रवक्ता म्हणून तुम्ही अनेक वर्ष ज्या व्यक्तींवर आरोप केलेले असतात, टीका केलेल्या असतात, आता तीच व्यक्ती तुमच्यासोबत पक्षात काम करते, तेव्हा तुम्ही कसं? नाही, मी ज्यांच्यावरती आरोप केले, टीका केली, ती प्रवक्ता या नात्याने नाही केली. मी त्यावेळेच्या आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून मी विरोधात होतो आणि ते सगळे सत्तेत होते. विरोधी पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने सत्तेत असलेल्या नेत्यांना, सत्तेत असलेल्या पक्षांना अडचणीत आणण्यासाठी जे जे करावं लागेल, घटनात्मक मार्गाने, झुंडशाहीच्या नाही, लोकशाहीच्या मार्गाने, आपल्या घटनात्मक मार्गाने जे जे करावं लागेल ते आम्ही करत होतो. त्यातला एक मार्ग होता की यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे खरेच होते ना. मी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याला सत्ताधाऱ्यांपैकी कोणी समाधानकारक उत्तर कधीच दिलं नाही किंवा मी आणलेले पुरावे त्यांना नाकारता आले नाहीत. मी दिलेले पुरावे खोटे आहेत असं म्हणता आलं नाही. त्यामुळे त्यांचे जे भ्रष्टाचाराचे मुद्दे होते ते मी उघडे करून त्यांचे भ्रष्टाचार, त्या सत्ताधाऱ्यांचे भ्रष्टाचाराचे चेहरे मी जनतेसमोर आणले. ते माझ्या कामाचा एक भाग होता, तो मी केला. त्यातला भ्रष्टाचाराच्या विरोधातला माझा मुद्दा तो जो आहे तो कायमच आहे. तो भ्रष्टाचार कुणी केला तरी त्याला माझा विरोधच आहे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जो लढायला उभा राहील त्याला माझ्या मर्यादित क्षमतेनुसार मी त्याला मदतही करेन. पण व्यक्ती म्हणून मी कोणाच्याच विरोधात काही केलेलं नाही, बोललेलं नाही. माझं व्यक्तीशी काही भांडण नाही, कुठल्याच व्यक्तीशी काही भांडण नाही. पण वॉशिंग मशीन म्हणून जसा आरोप होतो त्यावेळी, आता जर आमच्याकडे येऊन माणसं स्वच्छ होत असतील तर म्हणा वॉशिंग मशीन, आम्हाला काय. मध्यंतरी तुमच्या मुलाने चिन्मय भंडारी यांनी एक पोस्ट लिहिली होती, अत्यंत भावूक पोस्ट होती, खदखद व्यक्त करणारी होती की गेली 50 वर्ष राजकारणात आहेत, म्हणजे पक्षाने योग्य ती दखल घेतली नाही, योग्य त्यावेळी उमेदवारी मिळाली नाही, 12 वेळा उमेदवारी यादीमध्ये नाव होतं तेव्हा मिळाले नाही. म्हणजे काय वाटतं याबद्दल? त्याला जे वाटलं ते लिहिलं आणि त्याने लिहिताना मला काही दाखवलं नव्हतं. बरं, आता तो 32, 33, 34 वर्षांचा आहे, त्यामुळे तो अज्ञान आहे, स्वतंत्र आहे. त्याला जे वाटेल ते म्हणायला त्याने मला विचारायची गरज नाही. पण कोणत्याही मुलाला असं वाटेलच ना. शेवटी त्याच्या बाजूने जर विचार केला तर कोणत्याही मुलाला वाटेल आणि
दुसरं त्याच्यातलं असं की त्याने जे काही लिहिलं होतं ते खूप साधं लिहिलं होतं. त्याने कुणाबद्दल टीका केली नव्हती, कुणावरती राग व्यक्त केला नव्हता, कुणाबद्दल आक्षेप घेतला नव्हता, कुणालाही प्रश्न विचारला नव्हता. त्याने कुणाला उद्देशून काही लिहिलं नव्हतं. त्याने एक जनरल त्याला जे वाटलं ते लिहिलं. आश्चर्याचा भाग असा की त्याच्या त्या पोस्टला 10 लाख हे होते व्ह्यूज. आणि मीडिया, सोशल मीडियाच्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये ती पोस्ट उचलली गेली. म्हणजे मला स्वतःच त्याचं आश्चर्य वाटलं की नंतर मी कुतूहल म्हणून त्याचं ॲनालिसिस करून घेतलं 3-4 दिवसांनी. तर त्याचं इम्प्रेशन 1 कोटीच्या पुढे गेलं होतं. तर आणि ते बहुतेक सगळं पॉझिटिव्ह होतं, असं नव्हतं की निगेटिव्ह नव्हतं, पॉझिटिव्ह होतं. तर त्याचा अर्थ त्याची खटखट त्याची एकट्याची नव्हती किंवा त्याच्या मनातले विचार हे त्याचे एकट्याचे नव्हते. आणि त्याने जरी माझ्याबद्दल लिहिलं असलं तरी लोकांनी ते माझ्या एकट्याच्या संदर्भात नाही बघितलं. लोकांनी त्यांच्या आजूबाजूला वावरणारा भाजपाचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या संदर्भात ते बघितलं असावं. असं जर असेल तर ते एक मुद्दा सगळ्यांनीच लक्षात घेण्यासारखं आहे. आता कोण कसा लक्षात घेतो मला माहीत नाही. भाजपमध्ये आता निष्ठावंतांना फार स्थान राहिलेलं नाही असं जेव्हा म्हणलं जातं त्यावेळेस काय वाटतं? आता मी तर भाजपाचा निष्ठावंत म्हणूनच बसलो. म्हणूनच तुमच्या मुलाने पोस्ट लिहिली. नाही, मला आत्ता तरी असं काही वाटत नाही. तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये वावरणारे नेते आहात. कार्यकर्ते कसे रिॲक्ट करतात जेव्हा निष्ठावानांना थोडंसं डावललं जातं तेव्हा तुम्ही कसं समजावता त्या? नाही, कार्यकर्त्यांची समजूत काढणे नेहमीच अवघड असतं आणि त्यांचे प्रश्न खरे असतात. कारण शेवटी जमिनीवर राहून 24 तास लोकांमध्ये राहून काम करणारा जो कार्यकर्ता असतो आणि शिखरावर बसलेला जो नेता असतो, त्या दोघांच्या परिस्थितीमध्ये, त्या दोघांच्या गरजांमध्ये, त्या दोघांच्या समस्यांमध्ये जमीन अस्मानाचं अंतर असतं. पण पक्षाचा आधार, पक्षाचं मूळ आधार, पक्षाचा पाया हा जमिनीवर असलेला कार्यकर्ता तोच आहे. तो जर हा कार्यकर्ताच नसेल तर नेता कोणाच्या खांद्यावर उभा राहणार आहे. त्यामुळे पक्षाचा जो तळागाळातला कार्यकर्ता आहे त्याची मानसिकता काय आहे, त्याच्या गरजा काय आहेत, त्याच्या अडचणी काय आहेत हे लक्षात घेणं गरजेचं असतं. आणि त्या गरजा लक्षात घेऊन त्याच्याशी बोलावं लागतं, त्याची समजूत काढावी लागते. काही ठिकाणी म्हणावं लागते किंवा चुकलं आमचं म्हणून हे म्हणावं लागतं कार्यकर्त्यासमोर. आणि ते काही गैर नसतं. शेवटी आपल्या कार्यकर्त्यासमोर आपण चुका नाही मान्य करायच्या तर कुणाच्या करायच्या? तुमच्यासमोर. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामधून मुख्यमंत्री पदावरून वाद झाले, त्यावेळून फाटाफूट झाली. त्याचवेळी भाजपने जर का उद्धव ठाकरेंना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर त्यानंतर होणारं जी परिस्थिती आहे ती टाळता आली असती का? 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद हा विषय कधीच नव्हता. अशी कधी चर्चा झाली नव्हती. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं आमच्याकडून कधीही म्हटलेलं नव्हतं. निवडणुका जेव्हा लढवल्या त्यावेळेला माननीय मोदीजींच्या सभा झाल्या, माननीय अमितभाईंच्या सभा झाल्या. त्या सगळ्या सभांमध्ये उद्धवजी स्वतः सहभागी होते. त्या सगळ्या सभांमध्ये हेच जाहीरपणे सांगितलं गेलं की देवेंद्रजी आमचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढतो आहोत. तर देवेंद्रजी विद्यमान मुख्यमंत्री होते. म्हणजे असंही नाही की विरोधी पक्षात असताना आम्ही म्हणालो, असंही नाही. या सगळ्याचा स्पष्ट अर्थ असा होता की देवेंद्रजीच पुन्हा मुख्यमंत्री होते. कुठेही त्याच्यामध्ये दुसरा मुख्यमंत्री करणं किंवा दुसऱ्याला मुख्यमंत्रीपद देणं असा विषय याच्यात कुठेही नव्हता. बरं, या जाहीर गोष्टी आहेत. सगळ्या जाहीर सभांमध्ये उद्धवजी होतेच. असं नव्हतं की उद्धवजींच्या पाठीमागे काही केलं, असंही नाही. त्यामुळे 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद वगैरे या सगळ्या गोष्टी तथ्यही नाही, त्याच्यात काही तथ्य नाही. मुळामध्ये शिवसेनेने, उद्धवजींच्या शिवसेनेने किंवा उद्धवजींनी स्वतः महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात केला. मतं मागितली कोणाच्या नावावर? मोदीजींच्या नावावर. मतं मागितली कोणाच्या नावावर? देवेंद्रजींच्या नेतृत्वाच्या नावावर. मतं मागितली कोणाच्या नावावर? भाजप शिवसेना युतीच्या नावावर. निवडून आलात त्याच्यामध्ये. आणि निवडून येत असताना जर तुम्ही म्हणत असाल
की आता आमचा विचार बदलला आहे. तर हा जनतेने तुम्हाला दिलेल्या मतांचा विश्वास घ्या, ते आमचं नाही आहे. जनतेने मतं दिली तुम्हाला, आम्ही नाही दिली. आणि जनतेने मतं का दिली? तुम्ही मोदीजींबरोबर आहात म्हणून दिली. जनतेने मतं का दिली? तुम्ही देवेंद्रजींबरोबर मंत्रिमंडळावर बसलात म्हणून दिलीत. तुम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करणार आहात म्हणून दिली. तुम्ही हिंदुत्वाचा समर्थन करता म्हणून दिली. या सगळ्या गोष्टी नाकारून जर तुम्ही एका तासात सोनिया गांधींच्या समोर गेलात, त्यांच्यासमोर झुकलात, तर विश्वासघात जनतेचा केलात ना. तो विश्वासघात त्यांनी केला जनतेचा. ह्याच्यामध्ये आमच्या बाजूनी कुठल्याही पद्धतीने आम्ही शब्द फिरवला असं झालेलं नाही. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून विभागून द्यावं असं काही बोलणं झालं नसलं तरी तेव्हा 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भाजपलाही मिळालं असतं आणि शिवसेनेला असं होत नसतं कधी. कारण की गेल्या 5 वर्षात मुख्यमंत्रीपद भाजपकडे आलेलं नाही. नाही, पहिली गोष्ट समजा क्षणभर असं गृहीत धरू की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बुद्धी बदलली, मती बदलली, पण आम्ही भाजपबरोबर राहणार नाही याचं सुतोवाचं उद्धवजींनी निकाल पूर्ण लागण्यापूर्वीच केलं होतं. आणि कुणाशी चर्चा केली तेव्हा? आमच्याशी काय चर्चा केली होती? काही नाही. आमच्याशी चर्चा न करता परस्पर त्यांनी युती तोडण्याचे संकेत दिले. आमच्याबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही तो नाहीच. आमच्याकडून चर्चेसाठी जे प्रयत्न झाले तेही त्यांनी उधळून लावले. त्याच्यामुळे ह्याच्यात 2.5 वर्षाचा मुद्दाच पुढे येत नाही. हां, आता त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना 2.5 वर्षांपेक्षा कमीच मुख्यमंत्रीपद मिळालं, ठीक आहे, पण ती त्यांची इच्छा पुरी झाली. मला देशाच्या राजकारणावर प्रश्न विचारायचा आहे. अघोषित आणीबाणी आहे अशी टीका केली जाते नरेंद्र मोदींवर. कोण करतं? कोण करतं? अघोषित आणीबाणी म्हणणारे आहेत कोण? अर्थात विरोधक. कोण? विरोधक म्हणजे कोण? काँग्रेस. कोण त्यातलं? राहुल गांधी. राहुल गांधीची आजी कोण? इंदिरा गांधी. आणीबाणी कुणी लावली होती? इंदिरा गांधींनी. इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली ती गैर होती. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावून भारताच्या घटनेचा, संविधानाचा अपमान केला असं राहुल गांधी आजपर्यंत एकदा तरी म्हणाले का? तुम्ही पत्रकार आहात त्यामुळे तुम्हाला जास्त ऐकलं असेल, वाचलं असेल, म्हणाले असलं तर सांगा. ते म्हणालेले नाहीत कधी. आणि ते अघोषित आणीबाणीची भाषा वापरतात. काय अधिकार त्यांना? आणीबाणीने घोषित किंवा अघोषित, आणीबाणी काय असते ही आम्ही बघितली, राहुल गांधींनी नाही बघितलेली. आणीबाणी लावल्यानंतर किंवा लावण्यापूर्वी 25 जूनच्या मध्यरात्री जेव्हा इंदिरा गांधींनी आकाशवाणीवरून भाषण केलं 25 जून 1975ला, तर ते भाषण करण्यापूर्वी, इंदिरा गांधी आकाशवाणीवर बोलायला सुरुवात करण्यापूर्वी माझ्याबरोबर वावरत असलेले माझे सहकारी पोलिसांनी उचलून नेले होते. मी फक्त त्या जागेवर नव्हतो, मी दुसरीकडे होतो. त्यावेळेला मी पत्रकार होतो. माझ्या वर्तमानपत्रामध्ये छापलेला छापण्याचा शब्द म्हणजे उद्या जे छापायचं आहे त्याचा शब्दनशब्द मी रोज तपासून गेलो होतो. महाराष्ट्रातले जे अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ संपादक होते, म्हणजे ज्यांच्यासमोर आम्ही अक्षरशः लोटांगण घालत होतो आदराने, असे गोविंदराव तळवलकर, दिवी गोखले, विद्याधर गोखले हे त्या सेन्सॉरच्या दारामध्ये रांगेत उभे राहत होते. आणि त्यांनी लिहिलेले अग्रलेख, ज्यांना मराठीसुद्धा वाचता येत नाही, ते गोविंदराव तळवलकरांचे आणि विद्याधर गोखलेंचे अग्रलेख तपासून सांगत होते की हे छापा नाही, हे छापू नका. त्याला आणीबाणी म्हणतात. आज तुम्ही लिहिलं तपासून घेता का? आज तुमच्याकडे सेन्सॉरशिप आहे? आज तुम्ही चॅनलवरती काय बोलताय, तुम्ही काय दाखवताय लोकांना, सेन्सॉरशिप आहे? अडचण आहे काही? तुम्ही तर खोट्या बातम्या अनेक वर्तमानपत्र छापतात, खोटी दृश्य तुमच्या अनेक चॅनेल्सवरून दाखवली जातात, तरी त्याच्यावर काही कारवाई होत नाही. कुठून आली आणीबाणी? अघोषित आणीबाणी आली कुठून? उगाच आपलं तोंड उचलली, जीप लावली टाळ्याला, असा जो प्रकार आहे. किती खोटं बोलायचं, ह्याला काही मर्यादा आहेत की नाही? त्यामुळे राहुल गांधींनी आणि त्यांच्या लोकांनी, राहुल गांधींना आणीबाणी आठवणार नाही कारण त्यावेळेला ते वयाने लहान होते,
पण त्यांच्या मातोश्रींना नक्की माहिती आहे, त्या होत्या, त्या सगळ्या सक्रिय होत्या. त्यामुळे कुठली आघोषित आणीबाणी, उगाच ज्यांनी कुठलंही काही बघितलेलं नाही त्यांनी आघोषित आणीबाणीवर काय म्हणण्याचं कारण नाही. या अघोषित आणीबाणीचे आरोप तपास यंत्रणांच्या दबावासंदर्भात होत असतात. अनेक तपास ईडी असेल किंवा आणि इतर तपास यंत्रणा असेल त्यांचा धाक दाखवून पक्षात घेतलं जातं किंवा सोबत घेतलं जातं, या संदर्भाने टीका केली जाते. त्याचा आणीबाणीशी काय संबंध आहे? तपास यंत्रणांबद्दल समजा तुमचे काही आक्षेप असतील, मला तुम्ही एक सांगा, या तपास यंत्रणांनी जे काही गुन्हे दाखल केले त्यातला एक तरी गुन्हा खोटा ठरला का? मनीष सिसोदियाला भ्रष्टाचाराच्या विषयांवरून जेव्हा तुरुंगात टाकलं, 18 महिने त्याला न्यायालयाने जामीन नाकारलाय आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून नाकारलाय. म्हणजे त्याला त्याच्या सगळ्या बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली, त्याच्या बाजूने जे काही त्याला पुरावे द्यायचे ते त्याची संधी दिली. ते सगळं केल्यानंतर त्याचे पुरावे पुरेसे नाहीत हा निष्कर्ष काढून न्यायालयाने त्याला जामीन नाकारला होता. अरविंद केजरीवालला जामीन मिळत नाही, तो न्यायालयीन यंत्रणेनुसार मिळत नाही, न्यायालयीन प्रक्रियेनुसार मिळत नाही. त्याच्यावरचे आरोप खोटे असं न्यायालय म्हणत नाहीये. मनीष सिसोदियावरचे आरोप खोटे आहेत असं न्यायालय म्हणत नाहीये. अनिल देशमुखवरचे आरोप खोटे आहेत असं न्यायालय म्हणत नाही. नवाब मलिकवरचे आरोप खोटे आहेत असं न्यायालय म्हणत नाही. या सगळ्यांवरचे आरोप न्यायालयीन छाननीमध्ये खरे ठरले म्हणून ते तुरुंगात आहेत आणि न्यायालयीन कायद्यानुसार जो जामीन मिळायचा तो त्याला मिळालाय. मग ह्याच्यामध्ये गैरवापर कुठे आला? जर त्यांच्यावरचे आरोप खोटे असते, न्यायालयाला ते मान्य झालं नसते, तर त्या क्षणी बाहेर पडले असते, निर्दोष मुक्त झाले असते. त्यांना न्यायालयीन प्रक्रियेमधला कुठलाही हक्क नाकारलेला नाही, कुठलंही न्यायालयीन प्रक्रियेचा वापर करण्याचं कुठलंही स्वातंत्र्य त्यांचं हिरावून घेतलेलं नाही. तो अधिकार त्यांचा अबाधित आहे. मग याच्यात गैरवापराचा मुद्दा कुठे आला? आणि यंत्रणांचा गैरवापर हा विषय परत एकदा राहुल गांधींनी त्यांच्या आजीच्या कारभाराचा अभ्यास करावा, म्हणजे यंत्रणांचा गैरवापर काय होता ते त्यांना कळेल. राहुल गांधींच्या अतिशय जवळचे एक पत्रकार, राहुल गांधींपेक्षा सोनिया गांधींच्या अतिशय जवळचे एक पत्रकार आहेत रशीद किडवाई. त्यांचं एक पुस्तक अलीकडे झालं आहे, द स्कॅम दॅट शुक द नेशन. इंदिरा गांधींच्या काळामध्ये घडलेलं नगरवाला प्रकरण, त्याच्यावरचं हे पुस्तक आहे. आताच्या पिढीला नगरवाला प्रकरण माहीत नाही. तुम्हाला तरी माहिती आहे की नाही मला कल्पना नाही. माहिती आहे? नाही, फार नाही. हा नगरवाला नावाचा एक रिटायर्ड लष्करी अधिकारी होता. त्याने एक दिवस दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये जी स्टेट बँकेची शाखा आहे तिथून 60 लाख रुपयाची रोकड काढली, आणि ती 2 ट्रंकांमध्ये भरून इंदिरा गांधींच्या निवासस्थानी घेऊन गेला. ही गोष्ट 1967-68 मधली. 67-68 मध्ये किंवा 68-69 मध्ये 60 लाख रुपयाची रोकड म्हणजे आज किती झाले? आज कोटीची गरज असते. बरेच, म्हणजे ते हिशोब करणं आपल्या आटोक्यातलं नाही. त्यावेळेला 60 लाख रोकड ही आवाढव्य रक्कम होती. ती रक्कम कशासाठी वगैरे कोणालाच कळलं नाही. पण एवढी रोकड रक्कम बघितल्यामुळे जो गोंधळ झाला त्याच्यामुळे नगरवाल्याला अटक झाली. आणि नगरवाल्याचं म्हणणं असं होतं की खुद्द इंदिरा गांधींनी मला फोन करून ही रक्कम द्यायला सांगितली म्हणून मी घेऊन आलो. नंतर 15-1 दिवसात नगरवाला तुरुंगात मेला. त्या सगळ्या प्रकरणाची तपास करणारा जो अधिकारी होता, पोलीस अधिकारी, IPS होता, तो DSP दर्जाचा अधिकारी होता, तो रस्त्यावरच्या अपघातात मेला. यंत्रणांचा गैरवापर काय असतो ते राहुल गांधींनी इंदिरा गांधींच्या आयुष्याचा अभ्यास करावा आणि मग बोलावं. आणि हे रशीद किडवाई ज्याने सोनिया गांधीचं अधिकृत चरित्र लिहिलं आहे, त्याने पुस्तक लिहिलं आहे. तेव्हा राहुल गांधींनी बऱ्याच गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. देसाई असतील, रवींद्र वायकर असतील, किरीट सोमय्या यांनी स्वतः यांच्यावर आरोप केले होते. पण यांच्या कुणावरचे नोंदवलेले गुन्हे मागे घेतलेत. पण पक्षासोबत आहेत आज भाजप. ठीक आहे ना, पण त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतलेत का? न्यायालयीन प्रक्रिया थांबवली का?
गुन्हे मागे घेतले असते तर तुम्ही आम्हाला जाब विचारा, न्यायालयीन प्रक्रिया थांबवली असेल तर आम्हाला जाब विचारा. पण जर गुन्हे मागे घेतले नसतील, न्यायालयीन प्रक्रिया मागे घेतली थांबवली नसेल, तर त्यांच्यावरती जे आरोप आहेत त्यांचं न्यायालयीन छाननीनुसार दूध का दूध पाणी का पाणी होईल. जर ते अपराधी असतील तर कायद्यानुसार त्यांना शिक्षा होईल, नसतील तर मोकळे होतील. अनेक वर्ष तुम्ही देशाचं राजकारण बघितलंय. अटल बिहारी यांच्या काळातलं हिंदुत्व आणि नरेंद्र मोदी यांच्या काळातलं हिंदुत्व यामध्ये काही फरक दिसतोय का तुम्हाला? डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या काळातलं हिंदुत्व, अटलजींच्या काळातलं हिंदुत्व आणि मोदीजींच्या काळातलं हिंदुत्व ह्याच्यात त्या व्यक्तीसमोर बदलल्यामुळे जेवढा चेहरा बदलतो तेवढाच आहे. बाकी काही मोठा बदल अशातला हवा नाही. पण सगळ्यात मोठा बदल असा आहे की श्यामाप्रसादजींच्या वेळेला, मी श्यामाप्रसादजींचा उल्लेख मुद्दाम करतो कारण ह्या देशात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या 1952 साली. त्यावेळेला आम्हाला 4.25% मतं पडली होती. अटलजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही निवडणुका लढवल्या आणि सगळ्यात जास्त मतं अटलजींच्या काळात जेव्हा मिळवली तेव्हा साधारण आम्हाला 19-20% मतं पडली होती, 21ही झाली नव्हती. आणि मोदीजींच्या काळामध्ये जेव्हा आम्ही निवडणुका लढवल्या तेव्हा आम्ही साधारणपणे 31-33% आलो. हा जो बदल आहे तेवढाच बदल आहे, बाकी हिंदुत्वात बदल नाही आहे. हिंदुत्वावरती, आमच्या भूमिकेवरती विश्वास ठेवणारा, आमची भूमिका मान्य करणारा वर्ग हा अधिक वाढत चालला, हा बदल आहे. तुम्ही अटल बिहारी वाजपेयी यांचाही काळ बघितलेला आहे, नरेंद्र मोदींचाही काळ बघितलेला आहे जवळून, दोन्हींचा काळ. तुम्हाला कोणता पंतप्रधान आवडतो, अटल बिहारी वाजपेयी की नरेंद्र मोदी? नाही, दोघे आपापल्या परीने खूप वेगळे आहेत. अटलजींचं नेतृत्व, अटलजींचं व्यक्तिमत्व अनेक अर्थांनी महान नेतृत्व आहे, महान व्यक्तिमत्व आहे. आणि अटलजींनी जिथून पक्ष इथपर्यंत आणला, मी मगाशी म्हणालो तसं की जेव्हा आम्हाला 4.25% मतं पडली तेव्हा अटलजी श्यामाप्रसादजींचे वैयक्तिक सहाय्यक होते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे वैयक्तिक सहाय्यकापासून पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास हा अटलजींनी केला. आणि त्याच वेळेला केवळ 4.25% मतं मिळवून 3 खासदार निवडून येणारा पक्ष आणि तिथून 20-21% मतं मिळवून बहुमत घेणारा पक्ष, इथपर्यंतचा प्रवास भारतीय जनता पार्टीने, जनसंघ भारतीय जनता पार्टीने केला. तो करताना अटलजींचं, अडवाणीजींचं नेतृत्व, अनेक नेत्यांचा सहभाग त्याच्यामध्ये होता. तिथून जे राजकारणामध्ये नवे बदल झाले, प्रवाह बदलले, नेतृत्वाचे चेहरे बदलले, सगळ्याच पक्षांचे बदलले, आमचेही बदलले. तर तिथून पुढे मोदीजीने आणलं. त्यामुळे ह्या दोघांमध्ये तुलना करणं हे आज शक्य नाही, इतिहासात करतील. गेल्या 50 वर्षात, म्हणजे 1975 पासून तुम्ही सक्रिय आहात, गेल्या 50 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणते मोठे बदल झालेले तुम्हाला दिसतात? सकारात्मक, नकारात्मक? नाही, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे बदल व्हायला हवे होते ते दुर्दैवाने या काळात झाले नाहीत. कसं आहे, महाराष्ट्राचं राजकारण गेली 40-1 वर्ष कुंठित झालं राजकारण आहे. कुंठित म्हणजे एक समाजशास्त्रामध्ये एक संकल्पना आहे स्टॅग्नेशनची, स्टॅग्नंट सोसायटी. तसं महाराष्ट्राचं राजकारण हे स्टॅग्नंट पॉलिटिक्स आहे. साधारणपणे तुम्ही 85 पासूनचा विचार जर केलात तर ती 15 वर्षांनी आताची ही 23-24 वर्ष, म्हणजे 50-40 वर्ष झालीच. तर या 40 वर्षामध्ये आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या 4 पक्षांमध्ये हे राजकारण विभागलेलं आहे. आणि हे 4ही पक्ष साधारणपणे 23-26% मतांच्या ह्याच्यात आहेत. त्यांच्या मतांमध्ये थोडं कमी जास्त होतं, पण कधी खूप मोठा फरक नाही पडत. आणि त्यामुळे 4 पक्षांमध्ये ते गुंतले राहते, 4 पक्षांमध्येच राहतं. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्याच विकासाला, आर्थिक विकास, सामाजिक विकास, राजकीय विकास ह्याला मर्यादा आल्यात, औद्योगिक विकासाला आल्यात. त्यामुळे राजकारण खरं बदलायला हवं होतं, हे स्टॅग्नेशन फुटायला हवं होतं. पण दुर्दैवाने स्टॅग्नेशन फुटता आलेलं नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्राची सर्व अर्थाने कोंडी झालेली आहे.
कसं पडू शकतो महाराष्ट्र या कोंडीतून, कसं फुटू शकतो स्टॅग्नेशन? तोच प्रयत्न आम्ही केला होता. मी मगाशी जर अजितदादांच्या प्रश्नाबद्दल म्हणालो की त्या राजकारणाचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रावर होतील, ते म्हणताना साधारणपणे मला असं वाटतं की जे राजकारण आज आम्ही करतो आहोत, या सगळ्यांना बरोबर घेऊन, शिंदे साहेबांना, अजितदादांना बरोबर घेऊन जे करतो, त्याच्यातून ही कोंडी फोडण्यात आम्हाला काही वर्षांमध्ये यश मिळू शकेल असं वाटतंय. आणि ते झालं तरच शक्य, नाही तर मग परत तसंच राहील चित्र, आणि ही कोंडी फुटणं आवश्यक आहे. कसं झालं, या कोंडीचा परिणाम काय झाला आहे की एका बाजूला बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेलं प्रादेशिक अस्मितेचं, प्रादेशिक आणि भाषेच्या अस्मितेचं राजकारण, आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी सुरू केलेलं एक वेगळ्या पद्धतीचं जातीय अस्मितेचं राजकारण, जातीच्या अस्मितेचं. ह्या आणि परत ती घराणेशाही आहे, परत म्हणजे ह्या सगळ्याच्या जोडीला घराणेशाही आहे. त्याच्यामध्ये हे सगळं गुरफटलेलं आहे. आमचा प्रयत्न हा आहे की ह्या अस्मितांच्या पलीकडे जी राष्ट्रीय अस्मिता आहे, त्या राष्ट्रीय अस्मितेच्या आधारावर आपण पुढे गेलं पाहिजे. आणि एखाद्या जातीच्या अस्मितेचा विषय न करता संपूर्ण समाजाच्या अस्मितेचा विचार करणं, ह्या दिशेने अस्मितेचं राजकारण जायला पाहिजे. आणि घराणेशाही लोकशाहीची हेच आहे ना, लोकशाही आणि घराणेशाही एकत्र नाही नांदू शकत. लोकशाहीच्या मूळ तत्वांना हरताळ फासूनच घराणेशाही पुढे येते. त्यामुळे घराणेशाही सुद्धा नसावी आणि अस्मितेचं राजकारण हे राष्ट्रीय अस्मितेच्या, संपूर्ण समाजाच्या अस्मितेच्या दिशेने जावं, हा जो प्रयत्न आम्ही करतो त्यातूनच ही कोंडी फुटू शकेल, आणि तो प्रयत्न आम्ही करतो. काही उदाहरणं देखील दाखवली जातात भाजपमधल्या घराणेशाहीची. काही नेत्यांची मुलं पण राजकारणी आहेत, अपवादान आहेत. पण याच पक्षामध्ये ज्याची कुठलीही ओळख नव्हती अशी माणसं खूप मोठ्या पदांवर पोचली. जे पक्षाचे आज राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या कुटुंबाबद्दल कोणाला माहिती आहे? मोदीजींचं उदाहरण खूपच मोठं म्हणून ते बाजूला ठेव. पण आत्ता पक्षाचं जे सर्वोच्च नेतृत्व आहे ते कोणी घराणेशाहीच्या आधाराने नाही आलेलं. ते सगळेच पक्षामध्ये, समाजामध्ये लहानपणापासून काम करून, जमिनीवर काम करून पुढे आलेले नेते आहेत. महाराष्ट्रातही तसंच आहे. महाराष्ट्रातलं नेतृत्व जे काही आहे त्यातलं कोण घराणेशाहीच्या आधाराने पुढे आलं आहे? जे आहेत ते 20-20, 30-30, 40-40 वर्ष पक्षाचं काम करून, अगदी स्थानिक पातळीपासून काम करून इथपर्यंत आलेले कार्यकर्ते आहेत. काही ठिकाणी परिस्थितीच्या याच्यामुळे अपवादात्मक एखाद्या नेत्याच्या मुलाला परत संधी दिली असं होऊ शकतं. मी पुन्हा परत 50 वर्ष राजकारणात तुम्ही पाहिलं याचा दाखला देतो. 50 वर्ष सक्रिय राजकारणात आहात, काय खंत वाटते तुम्हाला स्वतःबद्दल, राजकारणाबद्दल? कसं असतं, 50 वर्ष वावरल्यानंतर कोणत्याही क्षेत्रात खंत बाळगण्यासारखे मुद्दे अनेक असतात. पण आत्ता माझ्यापुरतं जर बोलायचं झालं तर आम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाला जी दिशा द्यायची होती ती दिशा आम्ही तेवढ्या परिणामकारकरित्या देऊ शकलो नाही, ही खंत आम्हाला निश्चितच आहे. आणि ती माझी एकट्याचीच खंत असेल असं नाही, माझ्यासारखे जे माझ्या पिढीतले कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनाच ती खंत निश्चित असेल. पण त्याचबरोबर आम्हाला हेही समाधान आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये एकेकाळी आमचे 5ही आमदार निवडून येत नव्हते, म्हणजे 5 निवडून आले की आम्हाला खूप महान वाटायचं की अरे केवढी आपण यश मिळवलं, त्याच महाराष्ट्रामध्ये आज आम्ही पूर्ण बहुमताच्या दिशेने जाऊ असं म्हणण्याच्या परिस्थितीत आहोत. आणि मतांचा आधार वाढला आहे, पाया वाढला आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये, सर्व अगदी तालुक्यांपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एक कोणी ना कोणी एक कार्यकर्ता उभा राहिला आहे. पक्ष तळागाळापर्यंत पोचला आहे. पक्ष निश्चित निर्विवादपणे वाढला आहे आणि पुढे वाढू शकतो. त्यामुळे खंत बाळगण्यासारखे काही मुद्दे जसे आहेत तसं आनंद बाळगण्यासारखे सुद्धा बरेच मुद्दे आहेत. सर, खूप खूप धन्यवाद. आपण द पॉलिटिक्सशी बोललात, मोकळेपणाने बोललात, अनेक मतं मांडलीत. आपण पुन्हा भेटू, तुर्तास इथेच थांबू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.